नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यात सोयाबीन, कापूस आणि मक्याची हमीभावानं खरेदी ही सुरू आहे, परंतु या संदर्भात आता राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय आजच्या विधानसभेच्या कामकाजाच्या दरम्यान घेतलेला आहे. आज म्हणजेच 13 डिसेंबर रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली नाही आहे, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पिकाचा पेरा त्याची नोंद झालेली नाही आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी त्याच पिकाची पेरणी केलेली होती आणि त्यांच्याकडे आता सोयाबीन असेल, मका असेल, कापूस असेल ही पिकं आहेत आणि त्यांना हमीभाव केंद्रावरती त्याची विक्री करायची आहे, तर अशा शेतकऱ्यांना 15 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील, अशा प्रकारची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज म्हणजेच 13 डिसेंबर रोजी विधानसभेत केली आहे. आता विधानसभेत ही घोषणा करण्याची वेळ नेमकी सरकारवरती का आली, त्यासोबतच हा मुद्दा नेमका का उपस्थित झालेला आहे, ई पीक पाहणीची अट रद्दच करण्यात आलेली आहे का नाफेड आणि NCCFच्या खरेदीपुरतीच त्यामध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे, या सगळ्यांची उत्तरं आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यात सोयाबीन, कापूस, मका या प्रमुख पिकांची दर सध्या ही हमीभावाच्या खाली आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारनं खरेदी ही सुरू केलेली आहे. अर्थात ही खरेदी केंद्र सरकारच्या निकषांनुसार आणि नियमांनुसारच केली जाते. त्यामुळं यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा असतो की ई पीक पाहणी ज्यांची झालेली आहे, म्हणजे खरीप 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना या हमीभाव खरेदी केंद्रामध्ये त्यांच्या शेतमालाची विक्री करता येते. परंतु या संदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी ह्या समोर आलेल्या होत्या आणि यावरूनच आमदार विक्रम पाचपुते यांनी आज विधानसभेमध्ये एक लक्षवेधी सादर केली. आता त्यांच्या लक्षवेधीचा मुद्दा काय होता, तर राज्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहे त्यांची संख्या आजही 21% आहे. म्हणजे खरीप 2025 मध्ये जवळपास 79% शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ही खरीप हंगामात केलेली आहे, परंतु 21% शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ही केलेली नाही आहे. त्यांना मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्यासोबतच GPS लोकेशनचा प्रॉब्लेम होता आणि याच मुद्द्यावरनं लक्षवेधी आज विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी सादर केली. आता यावरती विक्रम पाचपुते यांचा मुद्दा नेमका काय होता ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या. संपूर्ण वर्ष हंगाम 2025 ची ई पीक पाहणी नोंदणी ही 79.06 इतकी झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये सरकारच मान्य करते की 21% लोकांची ई पीक पाहणी झाली नाहीये. माझे अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत सरकारला ही विनंती आहे, ही ई पीक पाहणीची जी अट नाफेडमध्ये आणि ह्या खरेदीमध्ये टाकलेली आहे, जर ही अट काढावी आणि ही अट जर काढता येत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन काय करता येईल का, जर हे केलं तर अनेक शेतकऱ्यांचा अध्यक्ष महोदय फायदा होईल. आता आमदार विक्रम पाचपुते यांचा थेटच मुद्दा होता की ई पीक पाहणीची अट ही हमीभाव केंद्रासाठी म्हणजे नाफेड असेल किंवा NCCF असेल यांच्या हमीभाव केंद्रासाठी ही जी काही बंधनकारक केलेली आहे ती रद्द करण्यात यावी. दुसरीकडे रद्द करता आली नाही तर त्यामध्ये सुधारणा करावी आणि त्यातनं एक मार्ग काढावा अशी मागणी विक्रम पाचपुते यांनी केलेली होती. यावरच ज्यावेळेस उत्तर देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उभे राहिले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ई पीक पाहणीची अट ही केंद्र सरकारनं या खरेदीसाठी घातलेली आहे, म्हणजेच केंद्राच्या नियम आणि निकषानुसार हमीभावानं ही खरेदी केली जाते आणि त्या मार्गदर्शक तत्वानुसारच ई पीक पाहणीसाठी सुद्धा निर्णय घ्यावा लागतो. परंतु हे सगळं सत्य असलं तरीही वस्तुस्थिती ही आहे की शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ई पीक पाहणी ही राहिलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. तर त्यामुळं महसूल मंत्र्यांनी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये प्रांतांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार असतील, गटविकास अधिकारी असतील आणि त्यासोबतच तालुका कृषी अधिकारी असतील यांची या 4 जणांची ही समिती तयार करण्यात येईल. एक खिडकी आपण ओपन करतो आहे ती म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आणि त्यामुळं 15 जानेवारीपर्यंत आपण या समितीला फिजिकली व्हेरिफिकेशन करण्याचा, आलेल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या मागणीवर विचार करण्याचा आणि किती शेतकरी यावर या ठिकाणी या ई पीक पाहणीच्या तक्रारी करतील त्या सर्व तक्रारीवर ही समिती विचार करेल. ही समिती पंचनामा करून विचार करेल. तर दुसरा एक प्रश्न असा सुद्धा आहे की ही समिती नेमकं काम कसं करणार आहे, तर याबद्दलही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात माहिती दिली. त्यांनी असं सांगितलं की या संदर्भातला एक अहवाल हा प्रांतांकडून पणन विभागाला पाठवला जाईल आणि पणन विभागाकडून तो केंद्र सरकारला पाठवला जाईल आणि केंद्र सरकारनं ज्यावेळेस या अहवालाला मंजुरी दिली असेल किंवा केंद्र सरकार ज्यावेळेस या अहवालाला मंजुरी देईल त्यानंतर राज्य सरकार त्या पद्धतीने निर्णय घेईल. म्हणजेच त्या शेतकऱ्यांचे अर्ज हे पूर्णतः तपासून त्यांचा स्वीकार
हे राज्य सरकार करणार असल्याचं सुद्धा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 3 वेळा मुदतवाढ देऊनही ई पीक पाहणीचे काही शेतकरी त्या ठिकाणी ई पीक पाहणी आपली नोंदवू शकले नाही. आता ते सॉफ्टवेअर पुन्हा ओपन करता येत नाही, पण काही शेतकरी हे जे सुटलेले आहेत याकरता आपली मागणी विचारात घेऊन ज्यांच्या 7/12 उतारावर ई पीक पाहणी आली नाही त्याकरता प्रांताच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या चौघांकडे जे शेतकरी सुटले आहेत त्यांचे अर्ज येतील. 15 जानेवारीपर्यंत आपण वेळ देऊ. ही ऑफलाईन पद्धतीने करावी लागेल, कारण आता ते पोर्टल बंद झालंय. आणि मग ह्या समितीने हे सर्व अर्ज घ्यायचे, त्या तक्रारीवर निवारण करायचं आणि त्यांचा पंचनामा करायचा. शेवटी आता त्या ठिकाणी खरीप तर गेलाय, आता रबी त्या ठिकाणी पेरलं झालेली आहे. त्यामुळे खरीपाच्या काळात खरंच त्या ठिकाणी शेती होती का, जी शेतीचा क्लेम त्या ठिकाणी ते करतील किंवा जी पीक जे काही असेल त्याचा ते क्लेम करतील, त्यावर ही समिती आपला रिपोर्ट तयार करेल, तो जिल्हाधिकाऱ्याला देईल. जिल्हाधिकारी हा रिपोर्ट पणनला पाठवेल. पणनवरनं हा रिपोर्ट केंद्र सरकारलाही पाठवावा लागेल, कारण केंद्र सरकार जी खरेदी स्वीकारते ते ई पीक पाहणीवर स्वीकारतं. खरं तर या पद्धतीचा निर्णय राज्य सरकारनं आधीच घेतला असता तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असता निश्चितच, कारण की बहुतांश शेतकऱ्यांनी ज्यांची ई पीक पाहणी नाही आहे त्या शेतकऱ्यांनी आता आपल्याला हमीभाव केंद्रावरती विक्री करताच येणार नाही आहे, म्हणून सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा मका असेल हे खुल्या बाजारात हमीभावापेक्षा सुद्धा कमी किमतीत विकलेलं आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना म्हणजे या 21% शेतकऱ्यांची ज्यांची ई पीक पाहणी झालेली नाही आहे त्या शेतकऱ्यांना आता या निर्णयाचा कितीपत फायदा होईल हा खरं तर प्रश्न आहे. मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेऊनही यावेळी सुद्धा त्यासाठी कुठल्याही पद्धतीच्या हालचाली ह्या सुरू केलेल्या नाहीत. आत्ता मात्र हिवाळी अधिवेशनात ज्यावेळेस हा प्रश्न निर्माण झाला यावरती लक्षवेधी ही आमदार विक्रम पाचपुते यांनी सादर केली. त्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे किंवा हा निर्णय घेतलेला आहे. परंतु अर्थात ही अद्यापही घोषणा आहे. पुढच्या काळात याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते त्यावरतीही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुसरी एक शंका सुद्धा या संदर्भात व्यक्त केली. काही व्यापारी हे स्वतःचं सोयाबीन हे शेतकऱ्यांच्या नावावरती विकतील आणि त्यामुळे एक तो सुद्धा धोका असेल आणि त्यासाठी राज्य सरकारला काळजी घ्यावी लागेल, अशा प्रकारची चिंता सुद्धा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेली आहे. यामध्ये एक धोका फक्त आहे, व्यापारी मात्र या बाबीचा फायदा घेऊ शकतात. व्यापारी आता हे फिजिकल समिती तयार ही समिती तयार केल्यानंतर जे फिजिकल अर्ज येतील, ज्या शेतकऱ्याच्या 7/12वर ई पीक पेराची नोंदणी आली नाही त्यांच्या काहीतरी व्यापारी या ठिकाणी उद्योग करू शकतात. याची दखल आपल्याला घ्यावी लागेल, याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. या सगळ्यामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असंही सांगितलं की जे शेतकरी खरेखुरे शेतकरी आहेत त्यांनाच या पद्धतीचा लाभ हा दिला जाईल. म्हणजेच त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय ज्यावेळेस घेतला जाईल त्यावेळेस सुद्धा एक पूर्ण प्रक्रिया फॉलो केली जाईल आणि त्यानंतरच तो निर्णय प्रत्यक्षात अंमलात येईल. आणि त्यानंतर 15 जानेवारी 2026 पर्यंत या शेतकऱ्यांना जर अर्ज करायचा असेल ज्यांची ई पीक पाहणी झालेली नाही आहे परंतु ज्यांना हमीभाव केंद्रावरती सोयाबीन, मका आणि कापूस असेल याची विक्री करायची आहे, त्या शेतकऱ्यांना त्याची विक्री करण्यासाठी अर्ज हा 15 जानेवारी 2026 पर्यंत करता येणार आहे. अर्थात प्रांतांच्या अध्यक्षतेखाली ही समिती राज्य सरकार गठीत करेल अशा प्रकारची घोषणा ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे. फक्त जे खरेखुरे शेतकरी यातनं सुटलेले आहेत त्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी या समितीसमोर आपण आणण्याचा प्रयत्न करू. यांनी जो अहवाल दिला तेवढा अहवाल मात्र सरकार स्वीकारेल असे या ठिकाणी करता येईल. त्यामुळे आपली मागणी अंशतः मान्य करता येईल. आता तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतंय? हा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून उशीर झालेला आहे का? आता हा निर्णय घेण्यात आलाय परंतु त्या 21% शेतकऱ्यांना खरंच या निर्णयाचा फायदा होईल का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.